ओके, तर आज आपण डिस्कस करणार आहे इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी. ओके, सोशियोलॉजीचा सेकंड युनिट आहे. तुम्हाला स्मॉल पार्ट आहे, सोशियोलॉजी आणि सायकोलॉजी या दोन मिळून तुमची एक्झाम होती, माहिती आहे ना सर्वांना. ओके, तर सोशियोलॉजी हा स्मॉल पार्ट आहे, इंटरेस्टिंग पार्ट आहे. ओके, सो तुम्हाला याची पण स्टडी करायची आहे सोशियोलॉजी. ओके, फर्स्ट आपलं युनिट झालं होतं काय? फर्स्ट युनिटचं नाव काय होतं, कोणी सांगू शकतं? चॅप्टर फर्स्ट. ओके, सो इंडिव्हिज्युअल अँड सोसायटीमध्ये आपण डिस्कस करणार आहेत सोसायटी अँड कम्युनिटी. ओके, फर्स्ट वन आपलं काय असणार आहे? सोसायटी अँड कम्युनिटी. नेक्स्ट वन असणार आहे नेचर ऑफ सोसायटी. ओके, सोसायटीचं नेचर कसं असणार? डिफरन्स बिटवीन सोसायटी अँड द कम्युनिटी. ओके, मी तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन सुद्धा केलं होतं की सोसायटी, ओके, सोशलायझेशन आणि कम्युनिटी मध्ये डिफरन्सेस काय. ओके, त्यानंतर प्रोसेस ऑफ सोशलायझेशन अँड द इंडिव्हिज्युअलायझेशन्स अँड लास्ट नाही पर्सनल डिसऑर्गनायझेशन्स. ओके, यामध्ये आपला आजचा कंटेंट आहे. ओके, या युनिटचा फर्स्ट वन काय? सोसायटी अँड कम्युनिटी, नेचर ऑफ सोसायटी, डिफरन्स बिटवीन सोसायटी अँड कम्युनिटी, प्रोसेस ऑफ सोशलायझेशन अँड इंडिव्हिज्युअलायझेशन्स अँड पर्सनल डिसऑर्गनायझेशन. त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअलायझेशन मीन्स मॅन इज अ सोशल ॲनिमल. ओके, हा पर्सन जर का विदाउट सोशलायझेशन असला आपण त्याला काय बोलतो? हा पर्सन हा सोशलाइज नाही आहे. तुम्ही एकटे राहू शकतात का विदाउट सराउंडिंग पीपल्स? नाही. ओके, ही लाईव्ह इन अ ग्रुप्स. असं कोणी आहे का जे क्लासमध्ये एकटा बसणार आहेत? जसं कोणता ग्रुपच नाही, प्रत्येकाचा ग्रुप आहे, इंडिव्हिज्युअली डिफरंट आहे ॲज पर आपल्या कम्फर्टनुसार. कम्युनिटीमध्ये सुद्धा तसंच आहे आणि सोसायटीमध्ये सुद्धा तसंच आहे. सोसायटीमध्ये कधी एक घर तुम्ही बघितलेलं आहे का? फार्म हाऊस वेगळं पण एक सिंगल फॅमिली डिफरंट राहते. कधी बघितलेलं आहे का? प्रत्येकाला प्रत्येकाची गरज लागतेच. ओके, विदाउट सोसायटी मॅन्स इमोशनल इंटेलेक्चुअल मॅच्युरिटी अँड द मटेरियल गुड्स अँड हिज लायबिलिटी नॉट डेव्हलप अँड देअर आर अनथिंकेबल. ओके, विदाउट मॅन काय आहे? इंटेलिजन्स वाढू शकत नाही त्याचं. ओके, त्यानंतर इमोशनल तो इम्बॅलन्स असू शकतो. ओके, मॅच्युरिटी त्यामुळे डेव्हलप केव्हा होणार? ज्यावेळेला तो सोसायटीमध्ये सराउंडिंग पीपल्समध्ये ग्रो करणार. ओके, मटेरियल गुड्स अँड द लायबिलिटी. ओके, अँड दॅट दे आर नॉट अंडर अनथिंकेबल. म्हणजे तू थिंक करू शकतच नाही. तुमच्यासोबत 4 लोक आहेत. ओके, 4 लोकांची डिफरंट टाईप ऑफ थिंकिंग आहे. सो तुम्ही पण त्यावेळेला थिंक करणार ना एखाद्या टॉपिक बद्दल. तुम्हाला टॉपिक दिला मी सीओपीडी आहे सपोज एक्झाम्पल. सीओपीडी बद्दल तुम्ही काय थिंक करणार की इट्स मॅनेजमेंट कसं असणार, हा कशामुळे होऊ शकतो, थिंक करताच ना. ओके, तसं सो सोसायटीमध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट लाईक फिजिकल फंक्शनल युनिटी अँड द ऑर्गॅनिक युनिटी अँड सिस्टमिक युनिटी. फंक्शनल म्हणजे कसं की प्रॉपरली फंक्शनिंग झाले पाहिजे सोसायटीमध्ये. ओके, जे पण कल्चर आहे आपलं कल्चर फॉलो झाले पाहिजे. फिजिकल म्हणजे कसं? बिल्डिंग असेल. ओके, जे पण एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला ग्रो करण्यासाठी लागेल ते. त्यानंतर ऑर्गॅनिक युनिटी म्हणजे काय? कोणी सांगू शकतो ऑर्गॅनिक युनिटी म्हणजे काय? आता तुम्ही आपण सगळे ह्युमन बिंग आहे ना. सो हे आपण काय ह्युमन आहेत ऑल. ओके, सो आपण या ठिकाणी काय करतो? ग्रो करतो सर्वांना एकत्र. ओके, society not only control our movements but also shape our identity, our thoughts and our emotions. समजलं तुम्हाला याचं मिनिंग काय झालं? सोसायटी इज नॉट कंट्रोल अवर मुवमेंट्स. आपली मुवमेंट्स कंट्रोल करू शकत नाही. सो ते काय करणार? आपल्यामध्ये शेप ऑफ आयडेंटिटी. आता तुम्हाला आयडेंटिटी सांगायची आहे, सो तुम्ही काय सांगणार? तुमचे पॅरेंट्सचं नाव. ओके, सो ते सोसायटीमध्ये खूप वर्षापासून राहतात. तुमचा आत्ताच तुमचा जन्म वगैरे झाला असेल, सो त्या ठिकाणी काय बोलणार की तुमचे पॅरेंट्सचं त्या नाव त्या ठिकाणी अगोदर येणार. ओके, तुम्हाला एक आयडेंटिफाय भेटते ना सोसायटीमध्ये. सपोज एक ऑर्फनेज पर्सन आहे, त्याला आयडेंटिफाय आहे का सोसायटीमध्ये? नाही, पण तू काय करणार? डेव्हलप करणार त्याची आयडेंटिफाय. ओके, त्यानंतर थॉट्स. ओके, त्यानंतर आवर इमोशन्स डेव्हलप करते ना सोसायटी. समजते मी काय बोलतोय? Society is derived from Latin word like socius. It is means of the companionship of the friendship. Okay, सोसायटी म्हणजे काय? फ्रेंडशिप. सिंपल वर्ड मध्ये फ्रेंडशिप, लॅटिन वर्ड आहे. ओके, इन सोशियोलॉजी इट इज अ टर्म ऑफ सोसायटी रेफर नॉट अ ग्रुप और पीपल but to the complex pattern norms of interactions that arising among them. So McWhorter has said that society is a web of social relationship. Okay, सपोज तुमचे फ्रेंड्स आहे. ओके, किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स आहे. ओके, तुमचे फॅमिलीतले रिलेटिव्स आहे. तुम्ही त्यामध्ये सोबत का होता?
होतात ना सोशलाइज, तुमचे कल्चर फॉलो करतात त्यांच्यासोबत. ओके, तुमचे जे पण इमोशन्स आहे, थॉट्स आहेत, त्यांच्यासोबत शेअर करतात. ओके, ऑल जे पण तुमचे, तुम्हाला कधी फिवर असला तुम्ही त्यांना सांगणार की फिवर आहे. ओके, तुम्हाला एखाद्या टाईप ऑफ कंडिशन असेल ती तुम्ही कंडिशन त्यांना शेअर करू शकतात. ओके, सो सोसायटी ही काय आहे, इट इज अ रिलेशनशिप बिटवीन अवर अमंग दे, म्हणजे की आपल्यामध्ये जी रिलेशनशिप असते. ओके, सोसायटीमध्ये आपण त्याला काय बोलतो, सोसायटी. समजलं ना? त्यानंतर डेफिनेशन ऑफ सोसायटी, राईट, जीडीएम, गोल. ओके, त्यानंतर गायडिंग्स. ओके, यांनी 3 लोकांनी डिफरंट डिफरंट डेफिनेशन दिलेलं आहे, पण त्यांचं मिनिंग एकच आहे. सेकंड वाली बघा तुम्ही, सोसायटी इज अ कॉम्प्लेक्स ऑफ ऑर्गनाइज असोसिएशन अँड द कम्युनिकेशन विथ द कम्युनिटी. आता आपण हे बोलतो, हे याला काय बोलतात, कम्युनिकेशन्स आहे. ओके, सो कम्युनिकेशन कशाबद्दल करतो आपण, तुमची पण डेव्हलपमेंट होण्यासाठी, माझे पण डेव्हलपमेंट होण्यासाठी. ओके, यामध्ये सोसायटीचा फायदा आहे ना. उद्या तुम्ही जर काय जाऊन ग्रो केला, सो तुमचा पण फायदा, तुमच्या फॅमिलीचा फायदा आहे, तुमच्या सोसायटीचा फायदा आहे. ओके, सोसायटी फर्स्ट ओनली बघा, सोसायटी इज नॉट अ ग्रुप ऑफ पीपल, सो इट इज अ सिस्टम ऑफ रिलेशनशिप दॅट एक्झिस्ट बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड द ग्रुप. ओके, सोसायटी ही ग्रुप ऑफ पीपल नाही आहे. ओके, कम्युनिटी ही ग्रुप ऑफ पीपल आहे. लक्षात ठेवा कधी पण, 2 डिफरन्स आहे. आपण त्यानंतर पण बघू कम्युनिटी आणि सोसायटीमध्ये काय डिफरन्सेस आहे. ओके, सो इट इज अ रिलेशनशिप बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड अवर ग्रुप्स. आता ज्या वेळेला मी ह्या ठिकाणी आलोय, सो आपल्याला या ठिकाणी काहीतरी कोऑर्डिनेशन आहेच ना. ओके, लाईक मी तुमचा टीचर आहे, तुम्ही माझे स्टुडंट आहे. ओके, हे काय झाले, आपली सोसायटी. ओके, तसंच तुम्ही ज्या वेळेला तुमच्या घर जातात, तुमच्या घराशेजारचे रिलेटिव्ह असेल, ओके, नेबर्स असेल, त्यांच्यासोबत पण तुमचे काही रिलेशनशिप आहेत ना, त्यांना बोलतातच ना. असं थोडी नाही की घराशेजारचे राहतात त्यांना आपण कधीच बोलत नाही, बोलतातच ना. ओके, तसं. लास्ट वाले डेफिनेशन बघा, सोसायटी इज अ युनियन ऑफ इटसेल्फ ऑफ द ऑर्गनायझेशन्स, द सम ऑफ फॉर्मल रिलेशन्स इन विच असोसिएटिंग इन द इंडिव्हिज्युअल्स आर बाउंड टुगेदर. ओके, सेम जे तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलं ना मी, सेम ज्यावेळेला तुम्ही तुमचे रिलेटिव्ह असेल, तुमचे नेबर्स असेल, तुम्ही त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करतात. ओके, एक फॉर्मल रिलेशनशिप बनवतात. म्हणजे फॉर्मल कसं, आता या ठिकाणी मी आहे, तुम्हाला सोबत फॉर्मल वे. ओके, तुम्ही एकमेकांमध्ये डिस्कस करतात ते इनफॉर्मल वे. ओके, तसं सोसायटीमध्ये फॉर्मल वे पण इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर आपण बघू नेचर ऑफ सोसायटी. नेचर ऑफ सोसायटी मीन्स लाईक, सोसायटी मीन्स लाईकनेस. ओके, सोसायटी ऑल्सो implies differences. ओके, इंटरडिपेंडन्स, कोऑपरेशन्स. ओके, आता सर्वांना जास्त इम्पॉर्टंट केव्हा आवडते, की एकट्या राहण्यामध्ये की लोकांमध्ये राहण्यामध्ये. ओके, सो इट इज अ लाईकनेस, म्हणजे आपल्याला आवडतं ना ते, त्यामध्ये पण फर्स्ट वन ते दिलेले, सोसायटी मीन्स इज लाईकनेस. ओके, आवडणारी गोष्ट आहे ती सोसायटीमध्ये राहणं. ओके, सोसायटी ऑल्सो इम्प्लायज फॉर डिफरन्सेस करते इंडिव्हिज्युअल आणि सोसायटीमध्ये. आता तुम्ही एकट्या बघा आणि सोसायटीमध्ये बघा, डिफरन्स आहेच ना. तुमची माइंडसेट डिफरंट आहे, सोसायटीची माइंडसेट डिफरंट आहे. ज्यावेळेला आपलं मॅरेज कल्चर फॉलो होतं, त्यावेळेला आपण काय बोलतो की जे सोसायटीचे रूल्स आहेत तेच फॉलो गेले पाहिजेत. पण नाव आता जी जनरेशन आहे ती फॉलो करते का जास्त करून, आहे ना डिफरन्स दोघांमध्ये पण. तेच एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल दिले मी तुम्हाला, की जे पण आपले कल्चर फॉलो करतो आपण, समटाइम जे आता माझं कल्चर आहे, समजा राजा महाराजांचे कल्चर आहे, सो त्यांचे कल्चर डायरेक्ट वेस्टर्न कल्चरमध्ये फॉलो झालं, पॉसिबल आहे का? त्यांचे रूल्स रेग्युलेशन डिफरन्स आहे सोसायटीची. ओके, इंटरडिपेंडन्स, प्रत्येकासाठी वेगवेगळं डिपेंडन्स या ठिकाणावरती अवलंबून आहे. ओके, कोऑपरेशन्स म्हणजे काय, कोऑपरेट करतो आपण आपल्या सोसायटी सोबत. ओके, ठीक आहे, मला सोसायटीमध्ये राहायचं तर मला हे रूल्स फॉलोच करावं लागतं. ओके, तसं. ओके, त्यामध्ये पण खाली तेच एक्सप्लेनेशन दिलेले आहेत. समजलं मी तुम्हाला ते बोलवलं आहे, तेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे खाली यामध्ये. ओके, कॉपरेशन इज विदाउट कोऑपरेशन नो सोसायटी कॅन एक्झिस्ट. आपण बोलतो ना, कोऑपरेट केल्याशिवाय सोसायटी बनत नाही. ओके, रूल्स रेग्युलेशन असतात प्रत्येक सोसायटीचे, लाईक ह्या कल्चरचेच पर्सन, ह्या कल्चरचे पर्सन जे आहेत ते या सोसायटीमध्ये राहू शकतात, अदर कल्चरचे पर्सन या सोसायटीमध्ये राहू शकत. ओके, तसं. अनलेस पीपल कोऑपरेट विथ इच अदर दे कॅन नॉट बी लाईव्ह अ हॅपी लाईफ. ओके, जर का आपण एकमेकांसोबत कोऑपरेट नाही केलं तर आपण हॅपी लाईफ जगू शकतो का, त्यांच्यामध्ये पण ते दिलेले दिसते ना तुम्हाला.
फॅमिली रेस्ट ऑन कोऑपरेशन्स. फॅमिलीसोबत तुम्हाला स्टार्ट होणार की कोऑपरेट करायचं बाकीच्यांसोबत. ओके, जे मोठे लोक आहेत त्यांना आपण रिस्पेक्ट द्यायची. ओके, दिस मेंबर्स ऑफ द फॅमिली कोऑपरेटेड विथ वन अनदर टू डाईव्ह हॅपी अँड जॉयफुल. जे लोक कोऑपरेट करतात ते हॅपी अँड जॉयफुल लाईफ एन्जॉय करतात. ओके, समजलं. कम्युनिटी नंतर आहे. Community, it is the members of any group or small or large live together in such a way that is share not this or that particular interest but the basic condition of the common life. We call that group of community. आपण बोललो ना ग्रुप ऑफ पीपल, त्याला आपण काय बोलतो कम्युनिटी. मग ती लार्ज नंबर मध्ये असो की स्मॉल नंबर मध्ये असो. ओके, छोटं गाव मोठं गाव असं बघितलेलं आहे तुम्ही. छोटं गाव हे कसं असणार, त्यांच्यामध्ये पॉप्युलेशन कमी आहे. मोठं गाव कसं आहे, त्यांचे पॉप्युलेशन जास्त आहे. डिफरन्सेस आहे फक्त स्मॉल असेल किंवा लार्ज असेल, पण ते एकमेकांसोबत राहतात. ओके, त्यांना असं बोलतो, त्यांना कम्युनिटी बोलतो आपण. ओके, आता या ठिकाणी 3 लोकांना डेफिनेशन दिलेले आहेत. कोणते तरी एका डेफिनेशन लक्षात ठेवायची. ओके, कोणती डेफिनेशन लक्षात ठेवतात जी तुम्हाला इझी वाटणार. ओके, कम्युनिटी इज अ सोशल ग्रुप विथ सम डिग्री ऑफ वी आर फिलिंग अँड लिव्हिंग इन गिवन एरिया. कम्युनिटी काय आहे, एक स्पेसिफिक एरिया आहे. त्या एरियामध्ये आपण राहतो, ग्रो करतो. ओके, किंवा आपण एकमेकांसोबत कोऑपरेट करणार. ओके, कल्चर फॉलो करणार, त्याला आपण कम्युनिटी बोलतो. ओके, समजलं. सेकंड वाले बघा, कम्युनिटी इज द टोटल ऑर्गनायझेशन ऑफ सोशल लाईफ विथ दॅट लिमिटेड एरिया. कम्युनिटी काय आहे, ऑर्गनायझेशन अनेक, एक पर्टिक्युलर एरियामध्येच आपण राहतो. ओके, त्याला काय बोलतो आपण, ऑर्गनायझेशन. सोसायटी कसं आहे, सोशलॉजी कसं आहे की आपण ऑल ग्रुप, त्यामध्ये कम्युनिटी पण आलं आणि सोसायटी पण आली. ओके, तसं. लास्ट वाले बघा, कम्युनिटी इज अ ह्युमन पॉप्युलेशन्स लिव्हिंग विथ अ लिमिटेड जिओग्राफिकल एरिया अँड द कॅरिंग इन अ कॉमन इंटरडिपेंडन्स लाईफ. ओके, कॉमन जिओग्राफिकल एरिया म्हणजे की एक गाव आहे, जसं की माझं गाव आहे, त्यामध्ये सर्व लोक राहतात. ओके, नंबर ऑफ पॉप्युलेशन प्रेझेंट आहे. ओके, मग ते त्या ठिकाणी काय, प्रत्येकाचा डिफरन्सेस डिफरंट आहे. त्या ठिकाणी कल्चर डिफरंट असणार. ओके, त्यांचे सेलिब्रेशन डिफरंट असणार. ओके, त्या टाईपमध्ये. समजलं कम्युनिटीचं तुम्हाला. माझ्या सांग कम्युनिटी म्हणजे काय, तुम्हाला शिकलेलं आहे ना मी कम्युनिटी, तेच. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ कम्युनिटी लाईक ग्रुप ऑफ पीपल असणार. एलिमेंट म्हणजे काय की त्यांचे मेन कार्य काय. ओके, मेन इम्पॉर्टन्स काय त्यांचं. ओके, लोकॅलिटी म्हणजे काय, लोकल पर्सन असणार. आता जर का इंडियामध्ये फॉरेनर आला सो तो सोसायटी झाला का आपला, नाही, तो पर्सन सोसायटी नाहीच आहेत. किंवा एखाद्या शहरातून गावाकडे गेला पर्सन आणि त्या ठिकाणी राहायला लागला, तो कम्युनिटीचा पार्टिसिपेशन असणार का, त्याचं असणार. कारण की तो कोणता आहे, सेम आपल्यासारखंच आहे ना पर्सन. ओके, लोकलाइट हेच आहे ना तो. ओके, कम्युनिटी सेंटिमेंट्स. ओके, त्यानंतर प्रिमिनन्सी, नॅचरलिटी, लाईकनेस, वायडर एंड्स अँड पर्टिक्युलर नेम. यात काय तुम्हाला समजले मला ते सांगा अगोदर. लोकॅलिटी म्हणजे काय, लोकल पर्सन असणार. कम्युनिटी सेंटिमेंट म्हणजे काय की जे फॉलो करणार रूल्स वगैरे कम्युनिटीचे. ओके, परमनन्सी म्हणजे काय, परमनंट असणार त्या ठिकाणी. ओके, नॅचरलिटी म्हणजे काय, जे नेचर फॉलो करणार. ओके, लाईकनेस म्हणजे काय, त्याला आवडणार त्या गोष्टीमध्ये राहण्यासाठी. ओके, वायडर एंड्स म्हणजे काय, कोणी समजू शकतो वायडर एंड्स म्हणजे. पर्टिक्युलर नेम म्हणजे काय, एक पर्टिक्युलर नेम असणार त्या पर्सनला आपल्यासारखंच. असं जसं तुमचं नाव डिफरंट आहे, माझं नाव डिफरंट आहे, माझ्या मी मेल आहे, तुम्ही फिमेल आहे ना डिफरन्सेस, पण नाव पर्टिक्युलरच आहे ना. थोडी ना माझं नाव जॉन्स मॅकडॉन्स असं आहे का, माझं नाव पण तुम्ही सारखंच आहे ना. ओके, वायडर एंड्स म्हणजे कोणी सांगू शकतं की त्याचा मृत्यू पण त्याच ठिकाणी होणार. ओके, लाईफ एंडची पण त्या ठिकाणी होणार. आता जसं तुम्ही बघितलं असेल तुमचे आजोबा वगैरे, त्यांना शहरात राहायला आवडतं, नाही आवडत. त्यांना त्यांचं गावच आवडतं का, त्यांचं ते पर्टिक्युलर टाइम पिरियड ठरलेला असतो. ओके, की स्मॉल नंबर ऑफ ग्रुपमध्ये राहायचं आणि हॅपी राहायचं. ओके, तसं. यामध्ये पण एलिमेंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, तुम्हाला यामध्ये बघा काय काय समजत नाही मला ते विचारू शकतात. कम्युनिटी सेंटिमेंट म्हणजे काय, बिलॉंगिंग टू टुगेदर, एकमेकांसोबत राहतात, रूल्स वगैरे फॉलो करतात. ओके, समजलं. इकडे बघा, इकडं दिसतं ना तुम्हाला या ठिकाणी, कारण की मी इकडे बघू शकत नाही म्हणून मी टॅब मध्ये बघतो. परमनन्सी दिसतं तुम्हाला. लोकॅलिटी म्हणजे काय, इट इज अ कॉमन being resided in a different of locality or occupied or occupies area. Okay,
म्हणजे लोकलाइट बोलतो ना आपण. हॉस्टेलाइट डे स्कॉलर म्हणजे काय, जो ज्या ठिकाणी राहतो तो डे स्कॉलर. ओके, समजलं ना. आता म्हणजे ह्या ठिकाणी राहतो मी, काय लोकलाइट नाही ना, मी बाहेरून आलेलो आहे, मग माझं जे गाव आहे ते लोकलाइट आहे माझ्यासाठी. ओके, मी त्या ठिकाणचं आहे. परमनन्सी म्हणजे काय? ओके, परमनन्सी. ओके, जे बघा त्या ठिकाणी पण दिलेलं इट इज इसेन्शियल इन्क्लुडिंग अ परमनंट लाईफ इन अ डिफाईन्ड प्लेस. समजलं ना, तेच. वायडर एंड बघा ह्या ठिकाणी, वायडर एंड द एंड ऑफ कम्युनिटी आर वायडर. कम्युनिटीची पण एंड त्या ठिकाणी होणार, तो डेट पण त्या ठिकाणीच होणार कम्युनिटीमध्येच. ओके, आता डिफरन्सेस बघणार आपण. डिफरन्स बिटवीन सोसायटी अँड कम्युनिटी. सोसायटी अँड कम्युनिटीचे दोन डिफरन्सेस आहे. सोसायटी इज अ वेब ऑफ सोशल रिलेशनशिप. आता जे आपण एकमेकांसोबत ठेवतो ती सोशल रिलेशनशिप आहे. ओके, पण कम्युनिटी म्हणजे कसं आहे, कम्युनिटी इज अ कन्सिस्ट ऑफ अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल लिव्हिंग टू इच अदर. ओके, और अ पर्टिक्युलर एरिया विथ द सम डिग्री ऑफ वेअर फिलिंग. ओके, एक पर्टिक्युलर एरियामध्येच राहतात. ओके, आणि ते शेअर करतात त्यांचे फिलिंग्स और परसेप्शन्स. ओके, सोसायटीमध्ये बघा तुम्ही, अ डिफाईन्ड जिओग्राफिकल एरिया इज नॉट अ एसेन्शियल ॲस्पेक्ट ऑफ सोसायटी. कम्युनिटी म्हणजे काय, कम्युनिटी इज ऑलवेज डिनोटेड टू अ डिफाईन्ड लोकॅलिटी अँड द जिओग्राफिकल एरिया. ओके, सोसायटी म्हणजे काय बोलतात की इट इज अ नॉट अ प्रॉपर जिओग्राफिकल एरिया, म्हणजे त्यात ऑल एन्व्हायरमेंट झालं. ओके, ऑल आपण जे आपण फॉलो करतो ते. पण कम्युनिटी कशी असते की एक पर्टिक्युलर त्यांचा जिओग्राफिकल एरिया असतो, गावाचा एक पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया असतो. सोसायटी इज अ ॲब्स्ट्रॅक्ट अँड द कम्युनिटी इज अ कॉन्क्रीट. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, की ज्यामध्ये ऑल इन्क्लुडिंग असणार. आता आपण बोलतो ना ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ दिस टॉपिक, म्हणजे काय, त्यामध्ये ऑल त्यांचं कन्क्लुजन टाईप मध्ये असणार. ओके, कॉन्क्रीट म्हणजे काय, त्यांचे रूल्स ते स्वतः तयार करणार. ओके, सोसायटीचे रूल्स कोण तयार करणार, सोसायटी. पण कम्युनिटीचे रूल्स कोण तयार करणार, पीपल्स. ओके, society community is a sentiment or the sense of a feeling may present or may not be present in society. Community sentiment is the essential element of community. Society is a wider. Okay, community is a smaller than society. Community काय आहे, छोटी आहे सोसायटी पेक्षा. ओके, the object and the interests of society are more extensive and the varied. ओके, ऑब्जेक्टिव्ह कसे सोसायटीचे मोर एक्सटेन्सिव्ह आहे, म्हणजे की जे आपण फॉलो करू शकत नाही जास्त. ओके, असे आहेत. आणि कम्युनिटीचे कसे आहेत, ऑब्जेक्टिव्ह अँड द इंटरेस्ट ऑफ कम्युनिटी आर कम्पॅरेटिव्हली लेस एक्सटेन्सिव्ह अँड द व्हेरिड. ओके, लेस आहेत, रूल्स आपण फॉलो करू शकतो गावामध्ये, कारण की का पॉप्युलेशन त्या ठिकाणी डिफरन्स असणार आहे. सोसायटी इज इन्व्हॉल्व इन बोथ लाइकनेस अँड डिफरन्सेस. लाइकनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डिफरन्सेस इन कम्युनिटी. ओके, सोसायटी म्हणजे काय, दोन डिफरन्सेस असणार, एक लाइकनेस अँड डिफरन्सेस. ओके, आणि कम्युनिटी म्हणजे काय आहेत, इम्पॉर्टन्स ऑफ देन डिफरन्सेस इन कम्युनिटी. ओके, समजलं तुम्हाला, काही समजलं नाही आम्हाला असं काय का, सिंपल यार. कम्युनिटी आणि सोसायटी म्हणजे काय, कम्युनिटी म्हणजे काय, ग्रुप ऑफ पीपल राहतात, स्वतःचा रूल स्वतः तयार करतात, कल्चर फॉलो करतात. सोसायटी म्हणजे काय की एक्सटेन्सिव्ह आहे खूप, म्हणजे की लार्ज नंबरमध्ये पॉप्युलेशन आहे, सो आपण ते प्रॉपरली फॉलो करू शकत नाही. सिंपल आहे. त्यामध्ये फक्त तुम्हाला हे वर्ड्स टाकायचे आहेत एक्झामच्या वेळेला, बस एवढंच. प्रोसेस ऑफ सोशलायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअलायझेशन्स. सोशलायझेशन म्हणजे काय, मॅन इज अ नॉट ओनली सोशल बट ऑल्सो कल्चरल बीइंग. हा पर्सन सोशली नाही, पण हा काय करतो, कल्चर फॉलो करतो. ओके, द कल्चर प्रोव्हाइड्स ऑपॉर्च्युनिटीज फॉर अ मॅन टू डेव्हलप हिज पर्सनॅलिटी. तुमचं कल्चर डिपेंड करतं तुमची पर्सनॅलिटी ग्रो करण्यासाठी. ओके, आता आपण इंडियन कल्चर फॉलो करतो, जर का आपण वेस्टर्न कल्चर फॉलो केलं आपल्याला सूट होणार आहे का, ते होणार आहे का. सपोज कल्चर फॉलो करतात वेस्टर्न, पण ते कोण करतात, जे की त्यांचे, आता ख्रिश्चन लोक वेस्टर्न कल्चर फॉलो करतात, क्रिसमस असेल, ओके, जे क्रिसमस तिकडे सेलिब्रेट करतात तेच इकडे करतात. पण आपले जे हिंदू लोक आहेत आणि मुस्लिम लोक आहेत, ओके, आता कतार हा कंट्री आहे, कतारमध्ये पण ईद सेलिब्रेट करतात, पण त्यांच्या तिकडे वेगळी करतात, इकडे वेगळी करतात.
डिपेंड आहे ना कल्चर. आता इंडियातले लोक पण तिकडे आहेत आणि इकडे पण आहेत. ओके, हिंदू लोक पण इकडे आहेत तिकडे आहेत. सो ते सेलिब्रेशन त्यांचं डिफरंट असणार, आपलं वेगळं असणार. डिपेंड ऑन आपलं कल्चर. ओके. सोशल ट्रेनिंग टू इंडिव्हिज्युअल दॅट ऑफ काइंड ऑफ ट्रेनिंग अँड इट इज कॉल्ड ऑफ सोशलायझेशन. ओके, सोशल ट्रेनिंग म्हणजे काय? आता तुम्ही या ठिकाणी बसलेले आहेत, ही तुमची काय सोसायटी. आता तुला याला माहित नाही कसं बोलायचं. ओके, असे काही वर्ड्स जे की आपण बोलू शकत नाही सोसायटीमध्ये. ओके, समजतं ना तुम्हाला का मी काय बोलतोय? म्हणजे आता जर का तुला लहानपणापासून बोलायला शिकवलं नाही, ओके, तुझ्या पॅरेंट्सना तुला शिकवलं नाही की हा पर्सन आहे, ओके, ही मेल आहे, फिमेल आहे, ओके, ही सोसायटी आहे, ओके, याचे हे रूल्स असतात, त्या रूल्सच्या बाहेर आपण जायचं नाही. ओके, मग तू आता काय करते, प्रॉपरली ट्रेन झालेली आहे ना तू लहानपणापासून, म्हणून तू शेअर करणार जे पण गोष्टी आहेत त्या. ओके, त्याला आपण काय बोलतो, सोशलायझेशन. बरोबर ना? Socialization is a process of modeling human infant to a member of society in which he belongs. So socialization is different from society to society because of this process is involved by the culture. सोसायटी टू सोसायटी, माझ्या पॅरेंट्सचे जे कल्चर आहे तेच मी फॉलो करणार. ओके, तसंच आहे तुमची जी आपली सोसायटी आहे तेच आपण कल्चर फॉलो करणार. असं ना करू रे फक्त यार. सांगा मला, समजलं का? समजलं का सगळ्यांना? सगळे असेच बघतात की समजलं नाही, सांगा हो की नाही. ओके, सेकंड वाली लाईन बघा. द ग्रॅज्युअली मॉडेल इन टू द सोशल बिंग अँड द ही लर्न सोशल वेज ऑफ ऍक्टिंग अँड फिलिंग. थर्ड वन, द मॉडेलिंग अँड द शेपिंग द पर्सनॅलिटी द ह्युमन इन्फंट इट इज कॉल्ड ऑफ सोशलायझेशन. आता इन्फंट आहे आणि एक ॲडल्ट आहे. इन्फंट टू ॲडल्ट त्याच्यामध्ये ग्रोथ झाली, सो तो सोशली पण डेव्हलप झाला. आता त्याला माहिती आहे लहानपणी कसे कपडे घालायचे, पण तो मोठ्यापणी कपडे डिफरंट घालणार. ओके, बॉडी ऑल कव्हर करणार. का? रिझन काय आहे? तो सोसायटीमध्ये जाणार ना. लहानपणी त्याला माहीत नसणार एवढं की सोसायटी म्हणजे काय, पण जेव्हा तो मोठा होणार त्यावेळेला त्याला कळणार की सोसायटी म्हणजे काय. समजलं ना? डेफिनेशन्स कोण रीड करतं? कोणते रीड करा, एक कोणती पण एक रीड करा. W.H. Osborne says, socialization is a process by which the individual learns to conform to the norms of the group. ओके, आता तुम्ही सोसायटीमध्ये राहतात, सिंपल आहे. तुमच्या घराचे सोसायटी म्हणजे काय, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते समजून घ्या सोसायटी. ओके, आता या ठिकाणी ऑल सोसायटी आहे. तुमचं इन्स्टिट्यूट, तुमचं होम, तुमचं वर्किंग प्लेस, हे सगळं सोसायटी आहे. त्या ठिकाणी प्रोसेस कशी इंडिव्हिज्युअली लर्न करणार तुम्ही. आता तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आहे सोसायटीमध्ये जाऊन, सो तुम्ही काय करणार, प्रत्येकाचं डिफरंट डिफरंट आहे ना. तुम्हाला जे लर्न करायची गोष्ट आहे म्हणजे कसं लर्न करणार तुम्ही. आता तुम्ही ह्या ठिकाणी येतात, ट्रॅव्हल करतात, म्हणजे काय, तुम्ही शिकले ना त्या गोष्टी, सोसायटीमध्ये कसं राहायचं, 4 लोकांसोबत कसं बोलायचं. ओके, ते ओके. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करणार, तुमचा ग्रुप बनवणार. म्हणजे की तुमचा ग्रुप कसा, ज्या ठिकाणी तुमची थिंकिंग आहे, तुमच्या टाईप ऑफ थिंकिंग, मग तुम्ही त्या टाईपमधलाच ग्रुप बनवणार. आता मला स्टडी करायला आवडतो, तुम्ही एवढ्या लोकांसोबत बसणार आहे का? नाही, संबंधच येणार नाही. मी कोणती थिंकिंग करणार की बाबा चांगल्या सोसायटीमध्ये मला राहायचं आहे. असं नका, पण रियालिटी बोलतोय मी. असं आहे ना तुमचं सगळ्यांचं. आता तुमच्या या क्लासमध्ये 4 ग्रुप पडलेले आहेत. ओके, दिसून येतात. प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगवेगळी आहे. ओके, 3 असेल, 4 असेल, XYZ. ओके, आता तुमची मेंटॅलिटी वेगळी म्हणून तुम्ही डिफरंट थिंकिंगवाले पर्सन आहे म्हणून तुम्ही आपापला ग्रुप बनवला. ओके, पण तुम्हाला कोणी सांगितलं का हा ग्रुप बनवावा लागतो? नाही. मग तुम्ही कसं का बनवला? कारण की तुमची मॅच झाली त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल थिंकिंग आणि ग्रुप थिंकिंग. वाईबने त्याला थिंकिंग बोलतात आणि कल्चर बोलतात. ओके, समजलं? प्रोसेस बघू आपण आता. प्रोसेस ऑफ लर्निंग लाईक ग्रुप नॉर्म्स. ओके, आयडियाज, हॅबिट्स, बिहेवियर अँड कस्टम्स. आता या ठिकाणी सिंपल आहे. या ठिकाणी कोणीतरी साडी घालून आलेले, एक फिमेल. ओके, आणि तुम्ही सगळे नॉर्मल कपड्यामध्ये. सो तुमची थिंकिंग काय असणार त्यांच्याबद्दल? ओके, डिपेंड काय करणार आपलं कॉस्ट्युम्स. त्या ठिकाणी दिलेले आहेत कॉस्ट्युम्स लास्टला.
सोशलायझेशनची प्रोसेस आहे. आता मी या ठिकाणी चड्डी बनवून आलो XYZ, ओके, ही सोसायटीमध्ये प्रोसेस आहे का? नाही. रियालिटी बोलतोय मी, असं हसू नका, कारण की सोसायटी आहे. प्रत्येकाचं माहिती आहे की मी या ठिकाणी हेच कपडे घालणार. ओके. बिहेवियर कसा आहे? आता माझा बिहेवियर असा आहे की मी सगळ्यांना मारत सुटतो, असा आहे का? नाही. माझा बिहेवियर कसा आहे? डिपेंड ऑन माझ्या वर्किंग प्लेसेसवर. जर का मी माझा सेम बिहेवियर सगळीकडे ठेवला तर माझे त्या ठिकाणी काय होणार? नुकसान. मी सोशलायझेशन पर्सन नसणार आहेत. ओके. हॅबिट्स कसं आहे माझ्या? टाइम टू एक्झिट. ओके, तसं. किंवा तुमचं पण हॅबिट कसं आहे? टाइम टू टाइम, नॉट टू टाइम टू एक्झिट. ओके, समजलं ना? नॉट टू टाइम टू एक्झिट. ओके. त्यानंतर आयडियाज कशा आहे तुमच्या? आपल्याकडे आयडियाज नाही. ओके. त्यानंतर नॉर्म्स म्हणजे कसं? कल्चरल नॉर्म्स. कल्चर कसं फॉलो करतात तुम्ही तुमचं? ओके. ते अरे आयडियाज म्हणजे की तुम्ही सोसायटी बनवताय, सो प्रत्येकांची आयडिया सेम झाल्या पाहिजेत ना. आता एक्झाम्पल सांगतो, या ठिकाणी माझी आयडिया आहे की तुम्हाला चांगलं ग्रो करायचं, तुमची आयडिया काय? आम्हाला ग्रो व्हायचंच नाही, मग ही सोसायटी बनवू शकत नाही ना. एक्झाम्पल देतो मी, असं नाही होत. ओके, की आता सोसायटी आहे, मला सोसायटी चांगलं डेव्हलप करायची. ओके, आता जी माझी पुढची पिढी, मला त्यांना प्रॉपरली कल्चरमध्ये फॉलो करायला लावायचं आहे. पण त्यांची आयडिया तर माझ्या आयडियात डिफरन्सेस आहेत ना. काय डिफरन्स आहे? कारण सिच्युएशन चेंज होणार, टाइम चेंज होणार. ओके, म्हणून आयडिया पण चेंज होणार. सिम्पल आहे. ओके, सो द प्रोसेस ऑफ सोशलायझेशन स्टार्ट लॉंग बिफोर द चाइल्ड इज बॉर्न. प्रोसेस केव्हा स्टार्ट होणार? चाइल्ड बिफोर द बॉर्न. ओके, ज्यावेळेला तो बॉर्न झाला त्यावेळेला त्याचं काय होणार? प्रोसेस स्टार्ट होणार. काय? ज्यावेळेला बेबी बॉर्न होणार त्याच्या अगोदरच त्याचे काय होणार? सोशल प्रोसेस स्टार्ट होणार. ओके, लाईक मग पॅरेंट्स ऑफ कोडशिप. ओके, मॅरिटल सिलेक्शन्स, द कस्टम्स. ओके, कॉन्सर्निंग प्रेग्नन्सी अँड द बर्थ. ओके, होल सिस्टम ऑफ कल्चर प्रॅक्टिसेस सराउंडिंग ऑफ द फॅमिली, इम्पॉर्टन्स ऑफ द चाइल्ड गोल. ओके, आपण बोलतो ना तुम्ही कोणत्या सोसायटीमध्ये ग्रो झालेले आहेत. आता जर का मी क्रिमिनलच्या सोसायटीमध्ये ग्रो झालो असतो, मी काय म्हणलो असतो? पण मी चांगल्या सोसायटीमध्ये ग्रो झालो म्हणून या ठिकाणी आहे. ओके, समजलं ना मला काय बोलायचं आहे? डिपेंड करणार आपल्या सोसायटी, आपण कसं ग्रो करतोय. ओके, बट डायरेक्ट सोशलायझेशन बिंग्स ओनली आफ्टर द बर्थ. ओके, पण डायरेक्ट कसं कॉन्टॅक्ट होणार आपल्यासोबत? आफ्टर द बर्थ. ओके, फॅक्टर्स ऑफ प्रोसेस ऑफ सोशलायझेशन: इमिटेशन, सजेशन, आयडेंटिफिकेशन, लँग्वेज. Imitations, like copying by individual of the actions of another. Copying of action, like individual of action to of another. आता या ठिकाणी अजय देवगण बोलतो बोलो जोबा केसरी विमल खाना. रिअलिटी बोलतो. मग त्या ठिकाणी काय करणार? त्यांचे फॅन्स फॉलो करणार, ऍक्शन्स घेणार ना. आपला ऍक्टर एवढा मोठा खातो तर आपण खाणं म्हणजे काय? सिम्पल आहे. मग हा सोसायटीचा काय होणार? थिंकिंग होणार, तो करू शकतो तर आपण का नाही. ओके, समजलं ना? एखाद्याने आता घरामध्ये जर का सपोज पॅरेंट जी हॅबिट फॉलो करत असेल, सोसायटी काय करणार? ती हॅबिट फॉलो करणार. माझे पॅरेंट जर का करू शकतात तर मी का नाही करू शकत? ओके, तसं. इमिटेशन म्हणजे काय? कॉपी करणे इंडिव्हिज्युअली आणि फॉलो करणे, ऍक्शन घेणे. ओके, आता बघा, चाइल्ड अटेम्प्ट टू वॉक इम्प्रेसिव्हली लाईक हिज फादर स्विंगिंग अ स्टिक अँड वेअरिंग अ स्पेक्टिकल्स, ही इज इमिटिंग. म्हणजे काय करणार? त्याच्या पॅरेंटला स्पेक्स आहे. ओके, सो त्याचे जेव्हा पॅरेंट्स चालतात त्यावेळेला स्पेक्स वेअर करतात. ओके, चालता स्पेक्स घालतात. मग चाइल्ड काय करणार? ती सेम कॉपी करणार त्याच्या पॅरेंट सारखी. ओके, की चालत स्पेक्स घालणार. ओके, इमिटेशन मे बी कॉन्शियस और अनकॉन्शियस, स्पॉन्टेनियस और डेलिबरेट. कॉन्शियस पण आहे, अनकॉन्शियसली सुद्धा होऊ शकते, स्पॉन्टेनियस सुद्धा होऊ शकते आणि डेलिबरेट सुद्धा होऊ शकते. कंटिन्युटी समजलं का? की अजून काही मिनिंग होतो स्पॉन्टेनियसचा? तुम्हाला समज असेल तर सांगू शकतात.
suggestion, process of communicating information which has a no logical or the self-evident basis. It may be conveyed or thoughts, language, pictures, or some similar medium. Okay. Propaganda and the advertising are the based on the fundamental of psychological principle of suggestions. सजेशन म्हणजे कसं, लाईक एक लँग्वेजेस आहे, ओके, पिक्चर्स आहे, और सम सिमिलर मीडियम आहे. म्हणजे कसं, कोणी समजू शकते याबद्दल सजेशन देतो आपण. आता तुम्हाला एखादं सजेशन मला द्यायचं आहे, मी काय करणार, या ठिकाणी राईट करणार की तुम्हाला एवढी फीस भरावं लागते, सो तुम्ही स्टडी करा. ओके, मग ते तुम्हाला सजेशन झालं, पण तुम्ही फॉलो करणार का, नाही करू शकता. कोणी 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 नाही करू शकत. ओके, कोणाला एखादी गोष्ट आवडते, कोणाला नाही आवडत. ओके, सो तसंच लँग्वेज डिपेंड करते. आपण सजेशन कसं देणार, थ्रू लँग्वेज, थ्रू पिक्चर्स आणि सिमिलर मीडियम मध्ये. ओके, म्हणजे की लँग्वेज त्यांना जी समजेल त्या वेळेमध्ये. ओके, आयडेंटिफिकेशन्स लाईक चाइल्ड कॅन नॉट बी मेक एनी distinctions between his organism and the environment. Most of his actions are random, or he is grow in a age. He come to know of the nature of things which satisfy his needs. Okay, he gradually identify what he need for the happy in his life. आयडेंटिफिकेशन म्हणजे का सिंपल आहे, ज्यावेळेला चाइल्डची ग्रोथ होते. ओके, लाईक त्याला कळते की आता माझी ही नीड आहे, मला बायसिकल पाहिजे, मला मोटरसायकल पाहिजे, किंवा मला एक टॉय पाहिजे. मग त्या नीडनुसार त्याला डेव्हलपमेंट होणार. ओके, ज्यावेळेला ते भेटणार तो ते सॅटिस्फाय होणार, म्हणजे नीड कम्प्लिटली होणार. ओके, मग त्याला कळणार की नाही, आपण ही सोसायटी प्रोसिजर आहे, सोशल प्रोसिजर आहे, ज्यावेळेला आपण अर्न करू शकतो त्यावेळेस आपण ही गोष्ट घेऊ शकतो. सगळ्यांना कळतं ना, कुणी तुम्हाला सांगितलेलं आहे का, नाही. मग ही काय आयडेंटिफिकेशन, स्वतः आयडेंटिफाय करायचं की मी कसं आहे, ओके, मी काय करू शकतो तसं. ओके, ते लँग्वेज इन सोसायटी म्हणजे डिफरंट टाईप ऑफ लँग्वेज सुद्धा अफेक्ट करणार. आता समजा मी इंग्लिश मिडियमचे आहे, तुम्ही हिंदी मिडियमचे, सो ज्यावेळेला मी इंग्लिश मिडियम बोलणार, तुम्हाला हिंदी मिडियमवाल्यांना ते कमी समजणार. ओके, समजताना लँग्वेज ऑल्सो अफेक्ट ऑन सोशल प्रोसेस. एजन्सीज कोणत्या कोणत्या आहेत, लाईक फॅमिली, स्कूल्स, प्लेमेट्स और फ्रेंड, चर्च और स्टेट. एजन्सी म्हणजे काय की तुम्हाला सोशलायझेशन मध्ये कसं फॉलो करणार, लाईक तुमची फॅमिली काय बोलणार, सोसायटी आहे, सोसायटीमध्ये आपण असे कपडे घातले पाहिजे, त्यावेळेस आपल्याकडे लोक चांगल्या नजरेने बघतात, आहे ना, तेच आहे सोशोलॉजी. ओके, त्यानंतर स्कूल्स पण तुमची युनिफॉर्म तुमचा मेंटेन राहतो. त्यानंतर प्लेमेट और फ्रेंड्स, तुम्ही फ्रेंड्स करून आणि जे तुमच्यासोबत खेळणार लोक आहेत त्यांच्याकडून पण तुम्हाला माहिती पडते काही गोष्टी. ओके, चर्च आहे, चर्च म्हणजे काय, रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे की जे रिलिजन वाईज आपल्याला रूल्स रेग्युलेशन सांगणार आपल्या सोसायटीचे. ओके, त्यानंतर स्टेट कोणता, लाईक तुमचं स्टेट जे आहे, आता आपलं महाराष्ट्र म्हणजे काय, मराठी स्टेट आहे ना, तसंच तामिळनाडू स्टेट. ओके, मग ती त्यांचं कल्चर फॉलो करणार, आपण आपलं कल्चर फॉलो करणार. इंडिव्हिज्युअलायझेशन इट इज अ प्रोसेस ऑफ अटेनिंग ऑफ वन ओन सेल्फ. आपण स्वतः इंडिव्हिज्युअलायझेशन अटेन करतो एखादी गोष्ट. ओके, त्याला काय आपण बोलतो, इंडिव्हिज्युअलायझेशन. समजलं इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल, या ठिकाणी प्रत्येक इंडिव्हिज्युअल आहे ना, असं विचारच करू नका की माझ्या साईडला कोणी आहे. सिंपल बघा, तुम्ही इंडिव्हिज्युअल पर्सन आहात, तुम्हाला इंडिव्हिज्युअली सोसायटीमध्ये ग्रो करायचं आहे. मग असं थोडी नाही की माझी जर का फ्रेंड जॉबला लागले तर मी जॉब नाही केलं तर जमणार नाही. तुम्ही इंडिपेंडेंट आहे ना सगळे, तुम्हाला प्रत्येकानं सोसायटीमध्ये ग्रो करायचं आहे. ओके, तसंच आहे इंडिव्हिज्युअल म्हणजे का प्रत्येकानं प्रत्येकाचं इम्प्रुव्हमेंट करायचं आहे सोसायटीमध्ये. ओके, या ठिकाणी पण दिलेलं बघा, ही इज कॅरीड बाय हिज ओन इंडिव्हिज्युअलिटी विच इज क्वालिटी ऑफ टू हिम. ओके, आता मी माझी क्वालिटी ऑफ socializations bring a man into relation with the others, but individualizations make him autonomous or self-determining. Okay, the process of individualizations is carried not only one by the individual himself but also by the society. Okay, सिंगल पर्सन जर का त्या ठिकाणी राहिला, ओके, सिंगल पर्सन म्हणजे कसा, विदाउट मॅरिड. ओके, आपण त्याला सोसायटीचा पार्ट बोलू शकतो का, नाही. पण सोसायटीमध्ये राहत असलं तर लग्न करावंच लागतं. सगळे बोलतात ना, लग्न नाही केलं तर लोक काय बोलेल. ओके, असं बोलतो ना आपण. सेम तसं इंडिव्हिज्युअलायझेशन,
ज्यावेळेला आपल्यासोबत कोणाची आयडेंटिटी जोडत नाही तोपर्यंत आपण सोसायटीचा पार्ट बनत नाही. ओके, लाईक ज्यावेळेला आपले पॅरेंट्स आपले आयडेंटिटी पार्ट आहे, त्यानंतर ज्यावेळेला आपलं एज होणार त्यावेळेला आपले आयडेंटिकल पार्ट दुसरा कोणतरी पर्सन असणार. ओके, ऍस्पेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन कोण वाचतंय? सिंपल आहे. थांबा मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी इंडिव्हिज्युअलायझेशन इट्स अ प्रोसेस ऑफ लर्निंग डिफरंट फ्रॉम अदर पीपल्स. आपण लर्निंग शिकतो ना. आता माझ्या पेरेंट्स कडून मी शिकलो की वॉकिंग कशी करायची, लाईक स्विमिंग कशी करायची, ओके, जी स्पोर्ट्स कसे खेळायचे. ओके, त्यानंतर आहे तुम्ही पण तुमच्या पेरेंट्स कडून शिकले असेल ना लोकांसोबत कसं बोलायचं, रिस्पेक्टफुली कसं बोलायचं. ओके, ज्या वेळेला तुम्ही एखाद्यांना उलटं बोलतात, उलटं वाक्य देतात, त्यावेळेला काय बोलणार की घरचे संस्कार बरोबर नाही. म्हणजेच काय, तुम्ही ज्या पर्सन कडून शिकले त्या पर्सनच चांगला नाही. ओके, मग तुमच्यामुळे कोणाला जास्त त्या ठिकाणी ब्लेम करण्यात येईल? तुमच्या पॅरेंट्सला. ओके, सो इंडिव्हिज्युअलायझेशन इट इज अ लेवल ऑफ न्यू फॉर्म ऑफ सेल्फ रिगार्डिंग ॲटिट्यूड्स. आता डिपेंड करणार आपल्या ॲटिट्यूड्स ऑफ रिगार्डिंग टू सोसायटी. ओके, इंडिव्हिज्युअलायझेशन इज अ थ्रो ऑफ ऑब्जेक्ट. इट इज अ काइंड ऑफ डिपेंडिंग इन टू अवर सेल्स. आपल्यावर डिपेंडेंट आहे इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे आपण कसं राहणार इन सोसायटीमध्ये. आपण हे सगळं सोसायटीचं बघतो हा, पण त्यामध्ये आपले सब टाईप्स आहे काही. नेचर ऑफ सोसायटी, इंडिव्हिज्युअलायझेशन, सोशलायझेशन. ओके, ओके, त्या ठिकाणी बघा खाली दिलेले आहेत एक्झाम्पल मध्ये हाय मॅच्युअर, ओव्हर इंटेलिजन्स, शायनेस. तुमच्यासाठी कोण कोण आहे यातल्या 3 गोष्टी म्हणलं? एक हाय मॅच्युअर म्हणजे की प्रॉपरली मॅच्युअर या त्यांच्या एज पिरियड पर्यंत. ओव्हर इंटेलिजन्स आहे, इंटेलिजन्स पेक्षा पण जास्त हुशार आहेत. शायनेस म्हणजे काय? कोण आहे का? सगळेच आहेत, मी पण आहेत, पण डिपेंड करणार ना प्लेस, पर्सन अँड टाइम. ओके, okay, like some people come to have a fixed feelings towards certain people and the object. त्यामध्ये बघा प्रोसेस ऑफ इंडिव्हिज्युअल डेव्हलपिंग थॉट थ्रू द ऑब्जेक्ट्स. ओके, सो इट इज अ लँडेड और aristocrats and are more in subtle in their wishes than he is rich in mobile type of city. The family condition also shape the individual. Okay, ओके, आता या ठिकाणी बघा तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. सिंपल एक एक्झाम्पल सांगतो. तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली बार्गेनिंग करू शकले नाही. ओके, म्हणजे तुमच्यामध्ये काय आहे? लॅक ऑफ सोशलायझेशन आहे. आपण बोलतो ना की ठीक आहे बार्गेनिंग कळतं ना तुम्हाला काय? बार्गेनिंग त्यावेळेला तुम्ही नाही केली, सो तुमचे पॅरेंट्स तुम्हाला काय बोलणार? तू सोसायटीचा अजून गेलीच नाही, तुला एवढं काही नॉलेज नाही सोसायटीचं. पण ज्याला तुम्ही प्रॉपरली बार्गेनिंग करणार एखाद्या ऑब्जेक्टसाठी, ओके, प्रॉपरली थॉट्स मेंटेन ठेवणार त्या ऑब्जेक्टसाठी, तुमच्या घरचे काय बोलणार? तू मॅच्युअर झालेली आहे, ओके, तू मॅच्युअर झालेला आहे. ओके, तसं. आपण डायरेक्ट आता नेक्स्ट टॉपिकवर जाऊ, पर्सनल डिसऑर्गनायझेशन. पर्सनल डिसऑर्गनायझेशन इट इज अ बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल विच इज derived from the social norm. Okay, in any various behavior which is distributed to the integrations of the attitude system with the personality, we represent called the personal disorganizations. So the individual is out of the adjust with society who has failed to organizations of chief goal of his life. So it may be mild or violent. So when the parts of social structure do not perform their functions effectively, and the effectively is the or the performance of the badly, there are concern and okay, there are a concern or imbalance in society. So the social equilibrium is the disturbed and the society get out of gear because of the personal or disorganization. For example, alcoholisms, criminals, prostitutes, and the drugs addicts, etc., who are mentally normal but socially abnormal. Okay, पर्सनल डिसऑर्गनायझेशन म्हणजे काय की ते पार्ट आहे त्या सोसायटीचा पण ते प्रॉपरली फॉलो करत नाही. लाईक अल्कोहोलिझम्स, क्रिमिनल्स वगैरे असतात ना, ते लोक काय आहेत? डिस्टर्बन्स करणार आपल्या सोसायटीला. ओके, त्यानंतर आपला टॉपिक आजचा संपलाय.
Okay. Thank you so much for it.